तुम्हाला मानलं जाईल, परंतु इथे फक्त विरोध केला जातो आहे। दादांच्या कामांची पावती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे। अनेक सोसायट्यांमध्ये अनेक लोकांचे जे प्रश्न होते ते दादांनी मार्गी लावलेले आहे। प्रत्यक्ष भेटी असेल, कुटुंबाच्या माध्यमातून भेटी असतील, आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते दादांच्या माध्यमातून भोसरी विधानसभेमध्ये काम करत आहेत। दादांनी जे जे प्रश्न मार्गी लावले त्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडलेला आहे। याचबरोबर अनेक तरुणांच्या हाताला काम मिळेल असं IT हब या चरोलीमध्ये उभं करण्यात येत आहे। मोशी चरोलीच्या समाविष्ट गावांचा विकास दादांच्या माध्यमातून झालेला आहे। जे 2 महापौर या ठिकाणी मिळाले, जाधव साहेब असतील, आमचे नितीन अप्पा असतील, यांच्या माध्यमातून चरोलीसारखा खूप विकास झालेला आहे। जेव्हा तुम्ही आधीची चरोली बघाल आणि आत्ताची बघाल याच्यात तुम्हाला फरक जाणवेल। त्याचबरोबर COEP सारखं कॉलेज, अनेक तरुण पिंपरी चिंचवड शहरातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी जात होते। ट्रॅव्हलिंगचा प्रश्न होता। मेट्रोसारखी योजना नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या शहराला